कर्नाटकात मार्गातील अनेक संकटांना तोंड देत राजाराम महाराज प्रथम वेल्लोरास व नंतर जिंजीस पोहोचले। ती तारीख होती नोव्हेंबर 1689। राजाराम महाराजांचे मेहुणे हरजीराजे महाडिक हे कर्नाटकातील मराठी प्रदेशावर प्रमुख कारभारी होते। त्यांचा नुकताच मृत्यू घडून आला होता, तेव्हा आपल्या विधवा बहिणीकडून महाराजांनी जिंजीमधील कारभाराची सूत्रे हाती घेतली। लवकरच तेथे त्यांनी मराठ्यांची कर्नाटकातील नवी राजधानी निर्माण केली। कर वसूल करणे, नव्या अधिकाऱ्यांची नेमणुका करणे, ठाणी व किल्ले यांचा बंदोबस्त राखणे, नवे लष्कर उभारणे, मोगलांशी लढण्यासाठी कर्नाटकातील हिंदू नायकांचे सहकार्य मिळवणे यासारखी कार्य आता जिंजीमध्ये सुरू झाली। राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासात असतानाच इकडे महाराष्ट्रात रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी हे 4 नेते मंडळी मोगलांनी काबीज केलेला मुलूक सोडवण्याच्या जिद्दीने प्रयत्न करीत होती। या सुमारास खुद्द रामचंद्रपंतांनी लष्करी मोहीम काढून पन्हाळगडापासून साताऱ्यापर्यंतचा मुलूक व ठाणे व किल्ले यासह जिंकून घेतल्याचे केशव पंडित हा राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजीच्या प्रवासात असणारा कवी आपल्या राजाराम चरितम या संस्कृत काव्यग्रंथात सांगतो। याच वेळी रामचंद्रपंतांनी संताजी घोरपडे यांना कोल्हापूरच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या शेख निजामाला शिक्षा करण्यासाठी पाठवल्याचे केशव पंडित म्हणतो। निजामाला जिंकण्यासाठी पाठवलेल्या संताजी घोरपड्यांनी प्रथम निजामाचा पराभव करून त्याचे हत्ती, घोडे व पुष्कळ द्रव्य हरण केली। तेव्हा सर्व ऐश्वर्याचा नाश झाला आहे व सर्वांगावर शस्त्रांच्या जखमा झाल्या आहेत असा तो निजाम कसाबसा जीव वाचवून पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या करवीरास गेला। संताजी घोरपड्यांच्या विजयासंबंधी फारसी ग्रंथातही उल्लेख सापडतो। औरंगजेबाचा आणखी एक चरित्रकार ईश्वरदास नागर आपल्या फतवा ते आलमगीर या ग्रंथात म्हणतो, मराठे कोल्हापूर भागात पसरले। खानजमान फत्तेजंग म्हणजेच शेख निजाम हा त्यांच्यावर चालून गेला। कोल्हापूरजवळ मराठ्यांचे व मुघलांचे तुंबळ युद्ध झाले। 1 प्रहर आणि 4 घटिकांपर्यंत हे युद्ध चाललेले होते। मराठ्यांचे सैन्य अधिक होते आणि ते ठाण मांडून लढत होते। या युद्धात मुकरब खान व त्याचा मुलगा खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाल्याच्या जखमा झाल्या, पण पुढे टिकाव न धरून मराठे निघून गेले। बादशाला युद्धाची हकीकत कळल्यावर त्याने मोहम्मद तकी खान याचबरोबर 2000 सैन्य देऊन त्याला मुकरब खान याच्या मदतीस पाठवले। मुकरब खान यास किल्लतीची वस्त्रे आणि तलवारही बक्षीस म्हणून देण्यात आली। याशिवाय मुकरब खान आणि त्याचा मुलगा यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी बादशाने सेबॅस्टियन नावाचा फिरंगी डॉक्टर यास त्यांच्याकडे पाठवून दिले। संभाजी महाराजांना कैद करणारा शेख निजाम तो हाच होय। त्याच्यावर स्वारी काढून संताजींनी त्यास जबर जखमी केले। त्याच्या सुदैवाने तो वाचला। कोल्हापूरच्या परिसरात ही लढाई मोठी तेज झालेली दिसते। सर्व महाराष्ट्रभर मोगली फौजा धुमाकूळ घालीत असता आणि त्यांना आवर घालून परतवण्याचे कार्य रामचंद्र पंत आदी नेते मंडळी अविरतपणे करीत असता राजधानी रायगडाभोवतीचा वेढा मात्र दिवसेंदिवस अधिक बळकट होत चाललेला होता। या मंडळींना गडाचा वेढा उठवून जुल्फिकार खानास पिटावून लावणे शक्य नाही। मोगलांची दक्षिणेत सर्वत्र चलती असल्याने त्यांच्या विजयी फौजांसमोर स्वराज्यातील किल्लेदार व ठाणेदार तग धरू शकत नव्हते। वतनदार मंडळी आपली वतने नव्या राजवटीत चालू राहावीत म्हणून भराभरा बादशाही अंमलदारांना भेटत होती। काही बडे वतनदार खुद्द बादशाकडून सनदापत्रे मिळवण्याच्या उद्योगात गर्क होते। अशा वेळी रायगडावरील येसूबाई, शाहूराजे इत्यादींची अवस्था बिकट बनू लागली। एवढ्यात महाराष्ट्रात बातमी पसरली की राजाराम महाराज कर्नाटकात जात असता तुंगभद्रेच्या तीरावर मोगल सैन्याशी झालेल्या चकमकीत पकडले गेले आणि त्यांना बादशाही छावणीत आणण्यासाठी हमीदुद्दीन खान या सरदारास बादशाने रवानाही केले। असे वाटते की या भयंकर बातमीने रायगडावरील मंडळींचे नीतिधैर्य खचले असावे आणि म्हणूनच रायगड शत्रूंच्या ताब्यात देण्याचा विचार त्यांच्या मनात आला असावा। गड जरदस्त होऊन शत्रूच्या ताब्यात गेल्यास आपल्यास अब्रूने वागवले जाणार नाही, उलट आपणहून गडासह शत्रूच्या ताब्यात गेल्यास निदान प्रतिष्ठेने तरी वागवले जाईल अशी खात्री वाटल्यावरूनच येसूबाईंनी जुल्फिकार खानाशी वाटाघाटी सुरू केली। राजकुटुंबास प्रतिष्ठेने वागवले जाईल असे पवित्र वचन घेऊनच येसूबाई व शाहूराज हे आपल्या रायगडावरील सहकाऱ्यांनिशी मोगलांच्या स्वाधीन झाले। संभाजी महाराजांच्या कैदीपासून सुरू झालेल्या संकटांच्या मालिकेचा शेवट रायगडाच्या पाडावाने व राणी येसूबाई व शाहूराजे यांच्या कैदीने झाला। मराठ्यांचा एक राजा पकडला जाऊन त्यास हलहल करून मारले गेले। त्याच्यानंतरचा दुसरा नवा राजा कर्नाटकात जिंजीच्या किल्ल्यात आश्रयास गेला। मराठ्यांची राणी, राजपुत्र व राजधानी शत्रूंच्या ताब्यात गेली। स्वराज्यातील इतर किल्ले व ठाणी मोगली फौजांसमोर पत्त्याचे बंगले कोसळावेत तशी कोसळली
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शर्तीने व पराक्रमाने निर्माण केलेले स्वराज्य जवळजवळ नष्ट झाले. कालपर्यंत दक्षिणेत जोमाने उभी असणारी व मोगली सत्तेस आव्हान देणारी ही मराठ्यांची सत्ता जमीनदोस्त झाली. मोगलांना वाटले की आता मराठ्यांची सत्ता संपली, नष्ट झाली. आता दक्षिणेची मोहीमही संपली व त्यातील जीवघेण्या यातनाही संपल्या. खुद्द औरंगजेब बादशालाही तसे वाटले. त्याने दिल्लीतील आपले प्रासाद आपल्या स्वागतासाठी सज्ज करण्याचे हुकूम उत्तरेत पाठवले. पण त्याचे दुर्दैव हेच की तो आपले दिल्लीतील वैभवशाही प्रासाद कधीच आता पाहू शकणार नव्हता. दिल्लीला परतून आपल्या वैभवशाली दरबारात मयूर सिंहासनावर बसून अखिल हिंदुस्थानावर आपली सत्ता चालवण्याचे त्याचे स्वप्न हे शेवटपर्यंत स्वप्नच राहिले. कारण महाराष्ट्राच्या भूमीवरून मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य अदृश्य झाल्यासारखे वाटत असले तरी मराठी माणसांच्या हृदयपटलावरून ते नाहीसे झालेले नव्हते.